श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेत आहोत राशीच्या जातकांना 18 मे 2025 रोजी राहुदेव जे परिवर्तित होत आहेत 18 महिन्यांसाठी, हे मोठं परिवर्तन तुमच्या जीवनामध्ये कोणते विशिष्ट लाभ प्राप्त करून देतील, कोणती संधी आणतील, जीवनातील संघर्ष वाढेल का, किंवा कोणत्या बाबतीमध्ये विशिष्ट संधी निर्माण करून देतील राहुदेव, ही संपूर्ण माहिती आता आपण समजून घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. राहुदेव तुमच्या राशी कुंडलीतील चतुर्थ भावातनं गोचर करत आहेत. मीन राशीतनं चतुर्थ भावातनं राहुदेवांचं हे गोचर विशिष्ट म्हणतंय. तुमच्या जीवनामध्ये 18 मे पर्यंत राहुदेवांनी इथून मागील 18 महिने विशिष्ट संधी निर्माण करून दिली. उद्योग व्यवसायात मन रमवलं, विशिष्ट कार्यातनं तुम्हाला विशिष्ट गुणगौरव प्राप्त करून दिले. व्यवसायातनं मातृसौख्याच्या दृष्टीने, वास्तुसौख्याच्या दृष्टीने तुम्हाला विशिष्ट संधी निर्माण करून दिली. पण आता राहुदेवांचं परिवर्तन होतंय आणि राहुदेव तुमच्या तृतीय भावातनं गोचर करण्यास सुरुवात करतील. तिसरं घर कशाचं आहे तर तुमच्या परिश्रमाचं आहे, पराक्रमाचं आहे, प्रसिद्धीचं आहे, कीर्तीचं आहे. तुम्ही कला क्षेत्रातलं काम करता, तुम्ही युट्यूबर असाल, याचबरोबर तुम्ही ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र या संदर्भातील कामे करता. तुम्हा सर्व वर्गाला सांगू इच्छिते, तुम्हाला विशिष्ट संधी निर्माण करून देण्यासाठी राहुदेव तृतीय भावातनं गोचर करणार आहेत. राहुदेव जेव्हा तृतीयात येतात त्यावेळेस तुमच्या जीवनातील मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या वर्गाला, प्लास्टिक, रबर, संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या वर्गाला विशिष्ट प्रसिद्धी, कीर्ती, नामांकन आणि लाभ प्राप्त करून देत असतात. हे विशिष्ट फळ तुम्हाला राहुदेव तृतीयात आल्यानंतर नक्कीच मिळते, पण ते सगळं मिळवून देण्यासाठी तुमच्याकडनं खूप कष्ट करून घेतात. तुमच्याकडनं जास्तीत जास्त कष्टाच्या माध्यमातून तुम्हाला पुढे घेऊन जातात. अशा पद्धतीने शुभ ग्रहमान तुम्हाला 18 मे 2025 पासून प्राप्त होईल. राहुदेवांची ज्या ज्या स्थानांवरती दृष्टी येईल तर त्यावेळेस तुम्हाला कोणते लाभ प्राप्त होतील किंवा कुठल्या अडचणी येऊ शकतात ते समजून घेऊयात. राहुदेव जेव्हा तृतीयात येतात त्यावेळेस त्यांची पंचम दृष्टी सप्तम स्थानावर येते. सप्तमावरती जेव्हा राहुदेव दृष्टी येतात त्यावेळेस तुमच्या जोडदाराचं सौख्य, याचबरोबर भागीदारी पार्टनरशिप मधील बिझनेस, याबरोबरच तुम्हाला एखादा गृह उद्योग करायचा आहे महिला भगिनींना तर यासाठी प्रेरित करतील. तुम्हाला कामामधील यश संपादन करून देतील. पण किरकोळ प्रमाणामध्ये जोडदारासोबत आणि पार्टनरशिप मधील बिझनेस करणाऱ्या पार्टनर सोबत मतवैचारिकता सुद्धा निर्माण करून देतील. म्हणजे शुभ अशुभ परिणामांची रेलचेल तुम्हाला संपूर्ण 18 महिन्यांच्या कालावधीमध्ये दिसून येणार आहे. राहुदेव परिवर्तित झाल्यानंतर सप्तम दृष्टीने भाग्यस्थानाला पाहतील. भाग्योदय होईल का, नोकरी मिळेल का, आपण भाग्यस्थानावरनं पाहतो. राहुदेव जेव्हा भाग्यस्थानाला पाहतात त्यावेळेस तुम्हाला आध्यात्मिक उपासना वाढवतात. धार्मिक यात्रा, तीर्थस्थळांना भेट देण्याचे शुभ संकेत आणतात. याबरोबर नोकरीचे सुद्धा शुभ संकेत आणतात. त्यामुळे राहुदेवांची ही नवम दृष्टी शुभ आहे. परंतु तुमचं जे कार्य आहे, अर्थात तुम्हाला नोकरी शोधायची आहे, तर ते कार्य करून देताना थोड्याशा तुम्हाला कष्टाची जोड अधिक वाढवावी लागते. अधिक प्रयत्न करायला लावतात आणि मग नंतर तुम्हाला एखादा चांगला जॉब प्राप्त करून देतात आणि त्या माध्यमातून तुम्हाला आनंदित करतात. राहुदेवांची नवम दृष्टी ही लाभस्थानावर येईल. लाभयोग तुम्हाला वाढवून देण्यासाठी, विशिष्ट कार्यातनं लाभ प्राप्त करून देण्यासाठी राहुदेव प्रवृत्त करतील. परंतु या स्थानावरती जेव्हा राहुदेवांची दृष्टी येते त्यावेळेस तुमचा पैसा सातत्याने खर्चही होतो. म्हणजे शुभ अशुभ परिणाम दोन्ही तुम्हाला राहुदेवांची नवम दृष्टी ही तुमच्या पत्रिकेतील लाभस्थानावर आल्यामुळे मिळणार आहे. 12वी दृष्टी धनस्थानावर येईल. धनस्थान कुटुंबाचं आहे, नेत्र पैशाचं आहे. तसं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या संपूर्ण 18 महिन्यांच्या कालावधीमध्ये पैसा, प्रसिद्धी मोठ्या स्वरूपात मिळेल. पण तो पैसा स्थिर होण्यासाठी थोडीशी उपासना करावी लागेल. कारण राहुदेवांची 12वी दृष्टी जेव्हा संचय स्थानावर येते, धनसंचय स्थानावर येते, त्यावेळेस तुमचा पैसा खर्च अधिक येतो आणि त्याच गतीने निघून जातो. अशा प्रमाणे तुम्हाला संमिश्र फळ राहुदेव नक्कीच देऊ शकतात. अर्थात तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये राहुदेवांची जर स्थिती उत्तम असेल तर हे अशुभ फळ तुम्हाला मिळणार नाही. पण ज्यांच्या कुंडलीमध्ये राहुदेवांची स्थिती अशुभ आहे अशा सर्व वर्गाला सांगू इच्छिते, तुम्ही राहुदेवांची उपासना जास्तीत जास्त करा, नाही तर तुम्हाला हे फळ नक्कीच मिळणार आहे. कुटुंबस्थानावर जेव्हा राहुदेवांची 12वी दृष्टी येते त्यावेळेस तुमच्या कुटुंबाचं सौख्य सुद्धा तुम्हाला अल्प प्रमाणात राहुदेव प्राप्त करून देतात. मतभेद, मतभिन्नता निर्माण करून देणारी परिस्थिती उद्भवतात किंवा एखाद्या विषयावरती जास्त विचार मंथन होतं आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला मानसिक तणाव निर्माण होतो. असे अशुभ फळ तुम्हाला मिळू नये म्हणून आता उपासना काय करायची ते समजून घेऊयात. राहुदेव 12व्या दृष्टीने धनस्थानाला पाहताय, धनसंचय व्हावा, खर्च होऊ नये. लाभस्थानाला पाहतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात इन्कम सोर्स वाढावा, व्यवसाय वाढावा आणि त्यातनं मोठे लाभ प्राप्त व्हावे यासाठी 18 मे 2025 पासून पुढील 18 महिने तुम्हाला नित्य नेमाने राहुदेवांचा जप करायचा आहे.
नवग्रह मंत्रातील राहुदेवांचा जप तुम्ही नक्कीच करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला भटक्या कुत्र्यांना अन्नदान करायचं आहे, गोरगरिबांना अन्नदान करायचं आहे आणि याचबरोबर तुम्हाला राहूचा नामस्मरण जप 108 वेळा करून हवन सुद्धा तुम्हाला करता आलं, तर नक्कीच करा. त्यातनं सुद्धा तुम्हाला विशिष्ट लाभ प्राप्त होऊ शकतो. राहुदेवांचं रत्न धारण केल्याने सुद्धा तुम्हाला राहुदेवांचं विशिष्ट फळ मिळत असतं. गोमेध हे रत्न तुम्ही धारण करू शकता. तर आज आपण समजून घेतलं, की राहुदेवांचं बळ प्राप्त करून देण्यासाठी कुठला रत्न वापरायचा आहे, राहुदेवांची सेवा कशी करायची आहे हे समजून घेतलं, मोठे लाभ कसे प्राप्त होणार आहे हे समजून घेतलं. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.